मस्त अशी अगदी साधी सोपी छोल्यांची भाजी आपण रेसिपी आज बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा असे छोले घेतले होते, रात्रभर भिजत ठेवले। सकाळी त्यांना स्वच्छ परत 2 पाण्याने धुवून कुकरला लावून घेतले। 1 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तोपर्यंत इथं बघा मोठे 2 कांदे घेतले होते, असे उभ्या आकाराने कट केले। तव्यावर थोडंसं तेल टाकून कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि तो कांदा बाजूला करून तिथंच 2 मस्त छान लाल कलरचे 2 टोमॅटो लाल झालेलेच घ्यायचे। छान असे 2 टमाटे कट करून आता असे टाकून घेतले आहे तव्यावरच आणि मस्त असं भाजून घ्यायचे। अगदी झटपट होती ही भाजी, साधी सोपी आहे। आणि इथं माझ्याकडून एक चुकी झालेली आहे, पुढे भाजीमध्ये मीठ टाकताना दाखवायचंच राहिलेलं आहे, तर क्षमा असावी। तर बघू शकता आता मसाला असा भाजून घेतलेला आहे। इथं आपण कुठलेही खडे मसाले अख्खे भाजलेले नाही, फक्त टोमॅटो आणि कांदा आपण भाजून घेत आहे आणि लसूण घेणार आहे। बघा आता तेल टाकून घेतलं म्हणजे आपला टोमॅटो छान असा मऊ होणार आहे आणि खूप सुंदर अशी एखाद्या वेळेस आपण खूप झटपट बनवली ती भाजी अजून चवदार होते आणि झटपट बनवलेली भाजी कधीही खायलाही टेस्टी लागते। आता इथं लसूण पाकळ्या मी टाकून घेतलेल्या आहे आणि छान असं परत एकदा हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी। आता बघा मसाला आपला मऊ झालेला आहे। आता मसाला गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचं आहे। मी आल्याचं तुकडं सुद्धा टाकलं, ते राहिलं माझ्याकडून दाखवायचं। आता कढई ठेवली गॅसवर, तेल तपेपर्यंत आपला मसाला पण मस्त आता आपण दळून घेणार आहे। आता बघा मसाला असा काढून घेतला मी आणि अद्रक पण टाकलेला आहे। अद्रक, लसूण आणि टोमॅटो, कांदा फक्त एवढंच आपण वाटण करणार आहे। आता तेल तापल्यानंतर जिरं टाकलं, 2-3 तेजपान टाकलेले आहे, म्हणजे छान एक चव येते छोल्यांना। आणि बघू शकता आता मसाला असा दळून घेतलेला आहे मी। कांदा, लसूण, अद्रक आणि टोमॅटोचा अगदी साधी सोपी झटपट भाजी आहे। काय करावं सुचत नसेल तर मग अशी पटकन तुम्ही एखाद्या वेळेस छोले किंवा मग काळे चणे भिजत घालून ह्या प्रकारे तुम्ही भाजी बनवू शकता। आणि बघा आता मसाला टाकल्यानंतर 1 चम्मच मी हळद पावडर टाकली, 2 ते 3 चम्मच मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा दीपक मसाला वापरलेला आहे, अर्धा चम्मच। त्यानंतर 1 चम्मच धना पावडर टाकलेली आहे। आपल्या घरातला साठवणीतला मी काळा मसाला टाकणार आहे, 1 चम्मच। छोले मसाला वगैरे मी नाही वापरला। आता बघा इथं काळा मसाला वापरलेला आहे आणि अगदी झटपट साधी सोपी ही पद्धत आहे। खूप सुंदर होती छोले मसाला आणि मस्त परतवून घ्यायचं, झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे छान अशी एक तरी येते आपल्या भाजीला। आणि मसाला पण बघा वाफेवर आता तयार झालेला आहे आपला आणि झाकण परत एकदा मी ठेवलेलं आहे। तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा। तेल सुटलं की मग समजायचं आपला मसाला तयार झालेला आहे आणि खूप छान होती ही भाजी, टेस्टी पण लागते। तुम्ही पुऱ्यांसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता। आता बघा तेल सुटलेलं आहे, मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता बघा 3 ते 4 शिट्ट्या जे आपण छोल्यांच्या करून घेतल्या होत्या ते पाण्यासकट आपण टाकून घेतलेले आहे। आता आपल्याला कितपत पाणी हवं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि छान अशी उकळी येऊ द्यायची। थोडेसे घट्टच हे छोल्यांची भाजी छान लागते। आता मस्त परत एकदा इथं हलवून घ्यायचं आहे आणि बघू शकता आपला मसाला, छोले मसाला तयार होत आहे, उकळी पण आलेली आहे। इथं मी मीठ टाकलेलं आहे, तेव्हा माझ्याकडून स्किप झालेला आहे आणि आपला छोले मसाला बघा तयार झालेला आहे। शिजल्यानंतर बारीक गॅसवर बघू शकता आता इतका सुंदर कलर आलेला आहे छोल्या मसाल्यांना। नक्की ट्राय करा आणि बघू शकता आता मस्त तयार झालेली आहे भाजी, आपण खाण्यासाठी तयार आहोत। आणि किती सुंदर दिसते आहे बघा, अगदी साधी सोपी पद्धत आहे, झटपट होते। भाजीला काही नसलं तर पटकन तुम्ही ह्या प्रकारे छोले मसाला नक्की तयार करा। फक्त मीठ टाकायचं राहिलेलं आहे माझ्याकडून। श्री स्वामी समर्थ।